नमस्कार. क्राईम लोकेशन 24 न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. बस स्थानकातील गर्दीत दागिने चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा सापळा. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एक महिला अटकेत तर साथीदार फरार. लातूर दिनांक 5 मार्च. जिल्ह्यातील विविध बस स्थानक परिसरात प्रवाशाच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एका महिला आरोपीस अटक केली आहे. तिच्याकडे सुमारे 78,951 रुपयाच्या सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे औसा, शिरूळ ताजबंद व अहमदपूर येथील चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील मालमत्ते संबंधी गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना 4 मार्च रोजी रेणापूर नाका येथील नवीन बसस्थानक परिसरात 2 महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचाच्या उपस्थितीत सापळा रचून एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान तिने आपले नाव पूनम जितू कांबळे, वय वर्ष 34, राहणार गांधीनगर असे सांगितले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अंगझडतीत तिच्याकडून सोन्याचे मणी, मंगळसूत्र व सोन्याची साखळी असा अंदाजे 13 ग्रॅम 390 मिली वजनाचा मुद्देमाल आढळून आला. पुढील चौकशीत आरोपीने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे, राहणार गांधीनगर उदगीर हिच्यासह मागील 4 ते 5 महिन्यापासून औसा, शिरूळ ताजबंद व अहमदपूर येथील बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान औसा पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर 64/2026 तसे अहमदपूर येथील चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित बाबी उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून मिळालेला मुद्देमाल जप्त करून तिला पुढील कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणातील दुसरी आरोपी अनिता कांबळे फरार असून तिचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुट्टेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे तसेच महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने व अंजली गायकवाड यांनी केली. दरम्यान बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोरीच्या घटनांपासून बचावासाठी प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूबाबत विशेष दक्षता बाळगावी व संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.